ते दुसऱ्या टप्प्यातले मंत्री ते पक्षाचं काम करतील. हे सगळं एक रुटीन, एक आपलं जी पद्धत आहे कामाची. आणि शेवटी प्रत्येकाला शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांची शिकवण ही सगळ्यात महत्त्वाची आणि प्रेमाची. आणि त्यामुळे या सर्व गेल्या 2.5 वर्षामध्ये किंबहुना त्याही पूर्वी गेले 5-10 वर्षापासून हे सर्व जे आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, एकनाथ शिंदे बरोबर फक्त पद आणि पदाचा फक्त संबंध नाही, तर एक जीवाभावाचं नातं निर्माण झालेलं आहे. एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आम्ही धावून जाणारे लोक आहोत. त्यामुळे एक परिवार आहे, हे कुटुंब आहे. त्यामुळे ते कधीही विभक्त होऊ शकत. सर, आता नाराजी दूर झाली किशन सर, कारण दोन्ही आमदार तुमच्या बाजूला जे बसले, दोन्ही नाही, 3 आहेत. तुम्ही बघितलं साहेब आहेत, प्रकाश सुरे साहेब आहेत, काय सांगितलं तुम्ही? काही नाही, ते मला भेटले आज, बोले आता झालं त्यांचं 1-2 दिवस थोडंसं माणसाच्या मनामध्ये नाराजी असते, ती भावना असते, प्रत्येकाला भावना व्यक्त करता भावना, पण मग ते शेवटी बघा, परिवारापासून कुटुंबापासून आमच्या कोणी वेगळं होऊ शकत. हे शिवसेना हे आमचं कुटुंब आहे. तुम्हाला मी सांगतो, विजय शिवतारे यांनी तर मला हे सांगितलं होतं, एकनाथ शिंदे यांचा मी विश्वासू सहकारी, हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे. प्रकाश इथं बसलाय, त्यांनी मला येऊन सांगितलं, ठीक आहे, घरचे लोक थोडे वाईट वाटतं, नाराज होतात. नरेंद्र मला येऊन भेटला, त्यांनी मला सांगितलं. आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार. आमची जबाबदारी आता वाढलेली आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं मॅन्डेट मिळालेलं आहे. आता जबाबदारी आमची वाढली आहे, कारण आम्ही ज्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी जे भरभरून मतांचा वर्षाव जो केला महायुतीवर, आणि मी म्हणायचो नेहमी की महायुतीला 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ते लोकांनी करून दाखवलं. सावत्र भावांना दूर ठेवलं, त्यांना घरी बसवलं आणि महायुतीला विजयी केलं. त्यामुळे पद कुठलं, पद मिळेल, पद मिळणार नाही, ही पदं येतात जातात. त्यामुळे पदापेक्षा आज आमचं उत्तरदायित्व लोकांशी जी आमची नाळ जुळलेली त्यांच्याबरोबर आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय आमूलाग्र बदल होणार आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून 2.5 वर्षात आम्ही नेमकं तेच केलं. प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेली. कल्याणच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही. कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस ताठ मानेने जगू लागला. त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या, त्याचा मानसन्मान वाढला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाहिजा कोणाचा ठेवता येणार नाही. संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, मी मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलं आहे आणि कारवाई देखील केली. मराठी भाषेला अधिकार दर्जा देणारे राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे की कल्याणच्या घटनेनंतर स्थानिक नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे फिरकले नाहीत. अरे बाबा, त्यांचेही कार्यकर्ते गेले असतील, परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारे